आहेस मामा, मला तुझ्याशी हात मिळवणी करायची. सांग ना, साथ देशील? माझी तुझ्यासारखीच घुसमट होते. मला नाही राहायचंय मम्माच्या सावलीत. तिच्या त्या सोनेरी पिंजऱ्यात नाही अडकायचंय. मला अडकायचं नाहीये मामा. मला ही आकाशात उंच भरारी मारायची. यातून बाहेर पडायला मला मदत करशील ना? सांग ना मामा, प्लीज मला मदत करशील ना? यश, पप्पांच्या बोलण्यावर असं रिॲक्ट व्हायची काही गरज नव्हती. अमृता, जी गोष्ट मला पटत नाही मी त्याचं समर्थन करणार नाही. अरे तसंच त्यांना जे वाटलं, जे जाणवलं ते बोलले. अरे पण का म्हणून? कारण ती तुझी मॉम्स असली ना तरी त्यांची ही बायको आहे. आणि ते काही मम्मांचे वैरी नाही आहेत लांबून मजा बघत बसायला. नवरा बायको एकमेकाच्या गुणांना प्रोत्साहन देतात, तसंच चुकाही दाखवतात. अगं पण मुळात मॉमचं चुकलंय कुठे? मामा आपलं घर सोडून निघून गेला, तो जाऊन आपल्या शत्रूला मिळाला, आणि या उलट मॉम्सनी साधी त्याची कान उघडणी सुद्धा करायची नाही. पप्पा हेच तर म्हणतायत की ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. या वादांचे पडसाद घरात नको एवढंच म्हणणं आहे त्यांचं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मम्मांचीच प्रतिमा डागाळू शकते. माझ्या लेखी मॉम चूक का बरोबर या विषयावर चर्चा सुद्धा होऊ शकत नाही. कारण माझ्यासाठी माझी मॉम्स नेहमी बरोबरच. हे बघ यश, नाही तेजस, तुझ्या बोलण्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू आणि ताई एकाच घरात राहून तेजस तिच्या प्रभावाखाली वावरत असताना तू स्वतःची ओळख कशी बनवणार आहेस? काय करू मग मी? तेजस, कल्याणींनी तुझा फक्त वापर करून घेतलाय. तिच्या राजकीय महत्वाकांक्षा तुझ्यावर लादल्या आहेत तिने. तुझी इच्छा नसतानाही जबरदस्तीने राजकारणात आणलंय तुला. का? कारण तिला चांगलंच माहिती होतं तुला स्वतःची अशी राजकीय महत्वाकांक्षाच नाहीये. नाही, तिने तुला मंत्रीपद दिलं, पण सगळी सूत्र तिने स्वतःच्या हातात ठेवली आहे. तेजस, बाकीचं सगळं जाऊ दे ग, पण स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने तुझ्या प्रेमाचा गळा घोटलाय, आणि तोही 2 वेळेला. तेजस, तुला तर हे असं कटकारस्थानांनी बरबटलेलं आयुष्य जगायचं नव्हतं. तुला तर छानपैकी संसार करायची इच्छा होती ना? सांग ना मला, होती की नाही? मामा, जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण यापुढे काय करायचं ते माझ्या हातात आहे. काय करणार आहेस तू? तिचं घर सोडायची हिंमत आहे तुझ्यात? यापुढे मी जे काही करणार आहे ते तू शांतपणे ऐक. मामा,
शुअर मामा, आय एम शुअर माझा हा प्लॅन नक्की सक्सेसफुल. येस यश. यश आहे का? आय एम मानव. मानव? मानव यशचा मित्र. काम झालंय ठरल्याप्रमाणे. गुड. मला खात्री होती तुला जमेल म्हणून. बरं त्याला काही संशय वगैरे? संशय अजिबात नाही. मी नाटकच असं केलं होतं की त्याला संशय येईल कसा. छान. मी येईपर्यंत सगळं मॅनेज करू शकशील ना? ऑफकोर्स. यू जस्ट डोंट वरी. पण तू तुझं काम संपवूनच ये. हो हो. इथलं काम जवळपास झाल्यासारखंच आहे, म्हणूनच त्यांना थोडं गाफील ठेवणं आवश्यक आहे. डोंट वरी. मी सगळ्यांनाच माझ्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करते. ठीक आहे. रात्र बरीच झाली आहे, आता घरी जा. ऑफकोर्स. ॲक्च्युली तुझ्याच फोनची वाट बघत होते. निघते आता. बाय. गुड नाईट. गुड नाईट. काय सांगता तुम्ही हे? आता 2 तासांनी कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही आता मला सांगता की कल्याणीबाईंच्या विरुद्ध मी साक्ष देणार नाही म्हणून? तुम्ही माझं पूर्णपणे ऐकून तर घ्या साहेबराव. अरे काय ऐकून घ्या? हे असं सांगून तुम्ही आमच्या पायाखालची जमीनच सरकवली. आणखी काय नवीन सांगणार आहात तुम्ही? तुम्ही जे जे मागितलं ते आम्ही तुम्हाला हसत हसत दिलेलं आहे. आणि आता तुम्ही सांगताय की मी साक्ष देणार नाही म्हणून? तुम्ही तुमचा शब्द पाळत नाही आहात. मी साक्ष द्यायला नकार दिलेला नाही, फक्त आज काही बोलत नाही असं म्हटलंय. तेच ते. तुमचा हा विचार असा अचानक बदलण्याचं कारण काय? साहेबराव, असंही आपला वकील इतक्या घाईने काही निर्णय होऊ देणार नाही. पुढच्या तारखा पडणारच आहेत. मग आपल्याला आपली बाजू भक्कम करणारे आणखी काही पुरावे मिळाले तर ते नको आहेत का? कसले पुरावे? साहेबराव, मी एक असा साक्षीदार उभा करतोय जो कल्याणीच्या विरोधात आपल्याला हवी ती मदत करेल. त्याच्या मदतीने एकाच घावात मी कल्याणीला संपवणार आहे. असा कोण आहे तो साक्षीदार? तेजस, कल्याणी पटवर्धनची मुलगी. हो, ती कल्याणीबाईंची मुलगी आहे. ती कशाला त्यांच्या विरुद्ध साक्ष देईल? मी तिला भेटून आलोय साहेबराव. कल्याणी बरोबर राहून जी घुसमट माझ्या मनात होती तीच मला तेजसच्या बोलण्यातही जाणवली. तिला आता तिच्या आईच्या तालावर नाचायचा कंटाळा आलाय. असं तुम्ही म्हणताय, पण आपला काही विश्वास बसत नाही बाबा यावर. साहेबराव, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेजसच्या या नाराजीला मी कशी हवा देतो ते तुम्ही बघाच. कल्याणी दिल्लीवरनं परत येईपर्यंत तिचा हा मोहरा आपण आपल्याकडे वळवलाही असेल. शाबास. जे काय कराल ते सावधानतेने करायचं. कल्याणीबाईंची मुलगी आहे ती. आपल्याला गाफील ठेवून या माईलेकी नव कारस्थान रचत असाव्यात. ते तुम्ही माझ्यावर सोडा साहेबराव. ती सांगतीये ते मनापासून आहे का आपल्याला चकवण्याचा मार्ग आहे हे शोधून काढणं माझ्यासाठी फारसं कठीण नाहीये. हा उदयन माझी दिशाभूल तर करत नसेल ना?
त्या माय लेकींबरोबर हा मामा त्यांना सामील असेल तर हा ओके, सगळं आपण ठरवलंय त्याप्रमाणेच होईल. बाय. पप्पा, तन्वी उठली नाही वाटतं अजून. नेहमीसारखी रियाजाला नाही आली ती. मी बघते. बरं, तुम्ही गोळ्या आणि दूध आत्ता घेणार आहात का नंतर? नंतर नाश्ता करताना. बरं, तन्वीला बघते. बघू नकोस, पाठव तिला. रियाज नाही केला तर स्वरयंत्राला व्यायाम कसा मिळणार? ताबडतोब पाठव तिला. हो हो, लगेच पाठव. हो. हे तन्वी, चल. तन्वी, आत आहेस का ग? हो आले 2 मिनिटात. चल लवकर, पप्पा रियाजासाठी वाट बघतायत तुझी. गॉड, किती पसारा करून ठेवते ही मुलगी. भर अभ्यास केला असेल. चल आटप लवकर.
अमृता, ऍक्च्युली मी तुला हे सगळं सांगणारच होते. काय सांगणार होतीस तू? हा, रात्रभर जागून तू इथे अभ्यास करते असं मी समजते. हे हे चाललेलं असतं तुझं उद्योग? हे सगळं काय आहे तन्वी? हे सगळं काय प्रकरण आहे तन्वी? मी तुझ्याशी बोलतेय. काय आहे हे सगळं? अमृता, माझं मानववर प्रेम आहे. आय रिअली लाईक हिम. रिअली? प्रेम करण्या इतकं ओळखतेस त्याला? तो कोण आहे? कुठल्या बॅकग्राऊंड मधनं आलाय? कितीचं माहिती आहे का तुला त्याच्याबद्दल? मला काही माहित नाही आणि माहीत करून घ्यायचं पण नाही. मला इतकंच माहिती आहे की तो खूप चांगला आहे. इज अ रिअली नाईस चॅप आणि मला तो खूप आवडतो. आय रिअली लव्ह हिम. ते शक्य नाही. का? कारण तो वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा. तुमच्या वयामध्ये खूप अंतर आहे तन्वी. तो तितकाही मोठा नाहीये आणि असला ना तरी मला चालेल. आय डोंट माइंड इट. मला इतकंच माहिती आहे की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी माझं प्रेम एक्सप्रेस करणार आहे. थांब थांब, हे बघ, अशी घाई करू नकोस. हे बघ, मला असं वाटतं तू खूप लहान आहेस तन्वी. कदाचित दिस इज जस्ट अ इन्फॅच्युएशन. हे नुसतं आकर्षण आहे. नो अमृता, इट्स नॉट. माझं खरं प्रेम आहे मानववर. तरीही तू सांगतेस म्हणून मी काही काळ थांबते. मी आत्ता त्याला काही सांगणार नाही, पण माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आय एम व्हेरी शुअर अबाउट माय फीलिंग्स.